युद्धजन्य परिस्थितीमुळे कोल्हापुरात LPG गॅसच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे। 15 दिवसापूर्वी 45 रुपये किलोने मिळणारा गॅस जो आहे तो आता 100 रुपयांच्या वरती गेलेला आहे आणि त्यामुळे सगळे रिक्षा चालक जे आहेत ते हवालदिल झालेले आहेत। मात्र जरी हे सगळी दरवाढ झालेली असली तरी हातावरचं पोट आहे आणि त्यामुळे हा व्यवसाय केल्याशिवाय पर्याय नाही। त्यामुळेच आपण बघू शकतो दरवाढ जरी झालेली असली तरी या सगळ्या पेट्रोल पंपावर किंवा या सगळ्या LPG गॅसच्या पंपांवर अशा पद्धतीची गर्दी जी आहे ते आपल्याला बघायला मिळते। या LPG पंपाच्या दोन्ही बाजूला आपण बघतोय कशा पद्धतीने रिक्षांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे ते बघायला मिळते। या सगळ्या दरवाढीचा फटका या सगळ्या रिक्षा व्यवसायाला बसतोय। आज कोल्हापुरातील जवळपास 30 ते 40% रिक्षा ज्या आहेत त्या बंद अवस्थेत आहेत आणि त्यामुळे पुढच्या ही जर परिस्थिती अशीच राहिली तर पुढच्या काही दिवसांमध्ये हा सगळा कोल्हापुरातील रिक्षा व्यवसायच ठप्प होण्याची भीती आहे ती निर्माण होते। आणि आपल्यासोबत इथले काही रिक्षा चालक जे आहेत जे LPG गॅस भरण्यासाठी आलेले आहेत त्यांच्याशी बोलूयात। दादा काय सांगाल, किती वाढ झालेली आहे LPG गॅसच्या? गॅस सुरुवातीला 42 रुपये 50 पैसे गॅस होता। आता हा बघितला तर 100 रुपयावरती गॅस गेलेला आहे। रिक्षावाल्यांचे खूप हाल चालू आहेत। त्यामुळे सरकारने जराशी दखल घ्यावी, गॅसचा रेट कमी करावा। गिरायकाकडे 10 रुपये चढ मारताना मीटरपेक्षा गिरायक 10 रुपये चढ देत नाही। रिक्षावाला हा फार अडचणीत आलेला आहे। त्यामुळं सरकारला निवेदन आहे थोडंसं छोटंसं की रिक्षावाल्यांकडे थोडं बघा, लक्ष द्या। काय काय प्रतिक्रिया असतात ग्राहकांच्या? कारण LPG गॅस वाढल्यामुळे तुम्ही देखील ते भाडे वाढ करता आणि त्याचा कसा फटका एकूणच बसतोय रिक्षा चालकांना? फटका असा बसतोय की आता गॅस जर 100 रुपये लिटर झाला आहे तर गॅस जर 100 रुपये लिटर जर झाला तर आम्ही जर बसलो गाडी जर गॅस जर भरला तर आम्हाला ते पूर्ण पैसे तसं मिळत नाहीत। त्यामुळं गॅस आता 100 रुपये लिटर होऊन सुद्धा आम्हाला हे भाडं परवडत नाही। जर एखादं जर आम्ही एमटी जर टर्न मारला तर ते पैसे आम्हाला कव्हर होत नाहीत। त्यामुळं मी तर आता सरासरी आज सकाळी जर गाडी काढलेली नाही, दारात लावून आज गाडी ठेवलेली आहे। त्याबद्दल आम्ही काय सांगू शकत नाही यापुढं। आता तुमचे काही मित्र या ठिकाणी LPG गॅस भरण्यासाठी किती वेळ त्यांना थांबावं लागतं या सगळ्या रांगेमध्ये? या जर रांगेमध्ये जर थांबायचं जर असेल तर सकाळी जर आम्ही जर 7ला आलो तर कमीत कमी 9:30 ते 10 वाजतात आम्हाला 1.5-2 तास जातात या उन्हात आम्हाला। एवढे जर लाईन लागलेली असत्या की लाईन लावण्यासाठी आम्ही लवकर झोपेतून उठून यावं लागते आम्हाला। काय भूमिका असणार आहे मग तुमची एकूणच रिक्षा चालक म्हणून? कारण आपण बघतोय राज्य सरकारचं किंवा जिल्हा प्रशासनाचं या सगळ्या पेट्रोल किंवा LPG गॅस पंपांवर नियंत्रण नाही असं दिसतंय। तोडगा निघेल असं वाटते का? आणि काय जर किंमत कमी झाली नाही तर काय भूमिका? किंमत जर काय गाड्या बंद होणार, प्रवाशांचं हेडसाळ होणार साहेबा। आम्हाला जर गॅस जर नाही मिळाला तर आम्ही गाडी घरीच लावणार, हा विषय आहे। पाहिलं आपण कशा पद्धतीनं कोल्हापुरातील रिक्षा व्यवसायाची स्थिती आहे। खरं तर LPGच्या किमतीमध्ये मोठी आणि भरमसाठ वाढ गेल्या 15 दिवसामध्ये झालेली आहे आणि त्यामुळे आता आज कोल्हापुरातील जवळपास 30% रिक्षा व्यवसाय बंद आहे। आणि जर हीच परिस्थिती राहिली तर पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये कोल्हापुरातील सगळा रिक्षा व्यवसाय ठप्प होण्याची चिन्ह आहेत, ज्याचा फटका रिक्षा चालकांबरोबरच प्रवाशांना देखील बसणार आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।